बलात्कार अत्याचारपेक्षा पण लव्ह मॅरेज करणं गुन्हा आहे का? प्रेम करणं गुन्हा आहे का? मी तुम्हाला विचारतो. मित्रांनो, की यूपी मध्ये एक विषय येत आहे. 4 महिना अगोदर लव्ह मॅरेज करतात एक जण. फॅमिलीला जेव्हा सपोर्ट नाही भेटत, ते एक दुसऱ्यावर जास्त प्रेम करतात, तेव्हा बाहेर पळून जाऊन कोर्टमधून लव्ह मॅरेज करतात आणि त्यानंतर 4 महिने ते बाहेर राहतात आणि ते एकदम खुश होते. नवरा काम करत होता, बायको पण शाळा शिकवत होते. 4 महिन्यानंतर त्याचा एक रिझल्ट येतो पोलीससाठी. यूपी मध्ये लास्ट त्याचा एक्झाम असतो. मग तो नवरा बायकोला घेऊन येतो यूपी मध्ये एक्झाम देण्यासाठी. पण तेव्हा समजतं त्या बायकोच्या भावाला, म्हणजे बहिणीला समजते की भावाला समजते की माझी बहीण तिथे एक्झाम देण्यासाठी आली आहे, तिथे जाऊन मी घरी आणि या जे आहे ते आरती पार करेन. मग यूपी मध्ये ज्या कॉलेजमध्ये एक्झाम होता तिथं आला त्याचा भाव आणि बहिणीला सांगायला तू माझ्या बरोबर घरी चल, खूप माझी इज्जत गेली आहे, ते तुझा जे बॉयफ्रेंड आहे कमी जातीवाला आहे, आपल्या जातीला ते मॅच होत नाही, म्हणून तू माझ्यासोबत घरी चाल. तर नाही ती मुलगी आहे तिची बहीण ऐकली, नाही तो ऐकला मुलगा. ते दोघं बोलले आम्ही दोघं खुश आहे, तुम्ही आमच्यामध्ये पडू नको, आम्ही कोर्टमधून लव्ह मॅरेज केलं आहे. तर त्या भावानं कोणताही बिना विचार करता डायरेक्ट बंदूक काढून मारून टाकला, गोळी चालवली आणि डायरेक्ट तिथं त्याचा मृत्यू झाला. त्या भावाला काय मजा आली असेल, ते स्वतःच्या बहिणीची लाईफ बर्बाद केली. कारण मित्रांनो बघा, लव्ह मॅरेज खूप जणांना चांगला असतो, खूप जणांना खराब असतो, पण प्रत्येक व्यक्ती खराब नाही ना. ते 4 महिन्याला खुश होते, ते इतके केअर करत होते, तरी थोडा तरी विचार करायचा. तुम्हाला फक्त एकाच माइंडमध्ये होतं, त्या भावाच्या माइंडमध्ये लहान जातीवाला आहे, आम्हाला लहान जातीसोबत राहायचं नाही. ह्या जमान्यामध्ये तुम्ही आता पण बघत आहे, लहान जात मोठी जात. तुम्हाला अत्याचारपेक्षा बलात्कारपेक्षा तुम्हाला हे प्रेम करणं गुन्हा वाटत आहे. मारा ना, जे बलात्कार करतात, जे अत्याचार करतात त्यांना मारा, तुमच्यामध्ये दम असेल तर. तुम्ही मारायला चालय कोणाला? डायरेक्ट तुमच्या बहिणीच्या बॉयफ्रेंडला. जिंदगी तुम्ही खराब केली. ह्याच्यावर तुमचं काय मत आहे मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा.